पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 9वी मोरी गाय। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, आमच्या घरी मोरी नावाची गाय होती। गाय अतिशय सुंदर देखणी अशी होती, उंच थोराड होती, गंभीर व शांत होती। गावातील लोक म्हणायचे, या गायीसारखी गावात दुसरी गाय नाही। खरोखर दृष्ट काढण्यासारखी गाय होती। ती गाय वडिलांचा मोठा 5 शेराचा तांब्या होता तेवढं दूध द्यायची। आई तिची तशी काळजीही घ्यायची। आई सकाळी उठली की मोरी गाईकडे जायची। मोरी गाईला स्वतःच्या हाताने चारा खाऊ घालायची, तिला हळदी कुंकू लावायची, तिचं शेपूट आपल्या तोंडावरून फिरवायची। गायीची सेवा जर आपण, गाय म्हणजे देवता, बायकांनीच गायीला थोरवी दिली। गायीची सेवा जर आपण केली तर गाय आपल्याला सुख समाधान देते। आमच्या घरी स्वयंपाकात रोज 2 नैवेद्य केले जायचे। एक नैवेद्य देवळातल्या देवासाठी असायचा, तर दुसरा नैवेद्य मोरी गायीसाठी असायचा। देवळातील गुरु येऊन देवाचा नैवेद्य घेऊन जायचा, तर आई स्वतः मोरी गायीचा नैवेद्य तिला खाऊ घालायची। त्या नैवेद्याला गोग्रास असं म्हणतात। गाय ही आपली देवता। मोरी गायीचं आईवर खूप प्रेम होतं। प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेम दिल्याने वाढते। आईचा शब्द ऐकताच मोरी गाय मोठ्याने हंबरते। आई मोरी गायीचे दूध काढायची। मोरी गाय आईशिवाय दुसऱ्या कोणालाही हात लावू देत नव्हती। दुसरा कोणी तिची धार काढायला बसलाच तर त्या हाताचा स्पर्श आणि त्याचा वास ती ओळखायची। लाथा मारून त्याला ती ढकलून द्यायची। मोरी गाय भाग्यवान आहे असे आम्ही समजत असू। मोरी गाय म्हणजे आमच्या घराची देवता, अरे आमच्या घराची शोभा। मोरी गाय म्हणजे आमच्या घराचे प्रेम, पावित्र्य, स्नेह आणि सौंदर्य। एकदा कोकणात महाभयंकर रोग आला। पाय लाग त्या रोगाचं नाव। त्या रोगानं गुरं मरून पडायची। काय व्हायचं? क्षत पडायची आणि गुराच्या पायात किडे व्हायचे। गुरं पाय आपटायची आणि 2 दिवसात मरून जायची। त्या रोगानं आमच्या मोरी गाईला घेरलं। आम्ही खूप प्रयत्न केले, पण गाय गवताची काडी सुद्धा खाईना। गायीनं मान टाकून दिली। आम्ही जप तप केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। एक दिवस मोरी गाय आमच्यातून निघून गेली। आईला तर खूप दुःख झालं। आई त्या दिवशी जेवली नाही। तिच्या दुःखाचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही। ज्या ठिकाणी गाईला पुरलं होतं त्या ठिकाणी आई रोज जायची, तिथं हळदी कुंकू व्हायची, 4 फुलं व्हायची, नमस्कार करायची आणि निरागस होऊन ती परत दुःखी होऊन घरी परत यायची। आई कधी कधी बोलताना म्हणायची की मोरी गाय गेल्यापासून आपल्या घरातली लक्ष्मीच गेली। आपल्या घरावर अवकाळा पसरली, घरात भांडणं सुरू झाली। ज्या दिवशी भारताची मोरी गाय गेली, भारतातील लोकांनी गायीला दूर लोटलं, तेव्हापासून भारतामध्ये दुःख, दारिद्र्य, दुष्काळ, रोगराई अति प्रमाणात येऊ लागली। चरखा आणि गाय ही भारताच्या भाग्याचे आराध्य दैवत आहेत, आधार दैवत आहेत। त्यामुळे आपण गाय ही आपली माता आहे। गायीची पूजा केली पाहिजे। नुसतं हळदी कुंकू लावणं आणि फेऱ्या घालणं म्हणजे गायीची पूजा नव्हे। तिची तेवढ्या श्रद्धेनं काळजी घेतली पाहिजे, तिला पूजलं पाहिजे। ती आपली माता आहे, त्याशिवाय तरणोपाय नाही। या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलात ते मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।